नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मंजुषा काळे ओक यांनी एका प्रसंगातून मांडलेला एक विचार आजच्या नंदीकट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. गाणगापूर इथल्या दत्तपादुका मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरात प्रवेश करणार तोच नेहमी मंदिराच्या कोपऱ्यावर भीक मागणारी एक अंध म्हातारी दिसली. सुरकुतलेल्या चेहऱ्यानं आणि कृश हातानं ती मंदिराचा दरवाजा चाचपडत होती. भीक मागत ही म्हातारी आज थेटपर्यंत इथे आली हा विचार करून मी माझा पाऊच तिला पैसे देण्यासाठी उघडला. मुद्दामच नोटांच्या कप्प्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि चिल्लरच्या कप्प्यात हात घातला. त्यातही हाताशी आलेल्या 10 आणि 5च्या नाण्याला सोडून सगळ्यात छोटं 1 रुपयाचं नाणं काढलं आणि स्वतःला दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर, ज्यात अगोदरच काही नाणे होते, ते नाणं टेकवलं. म्हातारीनं त्या नाण्याचा स्पर्श होताच सुखी राहा असा भरभरून आशीर्वाद दिला. 1 रुपयाच्या बदल्यात देवाच्या साक्षीनं सकाळी सकाळी सुखी राहाच्या आशीर्वादानं मनोमन खुश होत मी दत्त दर्शनासाठी पुढे सरसावलो. बघतो तर काय, म्हातारीही पुढं होत होती. मी तिला म्हटलं, आजीबाई दिले की पैसे, अजून काय पाहिजे? तेव्हा म्हातारी म्हणाली, देवाला भेटायला निघाले बाळा. का ग, देवाकडे अजून पैसे मागायचेत का? नाही रे, तोच तर देत असतो रोज तुमच्यासारख्यांच्या हातातून. मी तिच्या उत्तरानं थबकलो. मग माझा चेष्टेचा सूर बदलून तिला विचारलं, मग काय आजी, तुला दर्शन घ्यायचंय का? यावर आजी हसत हसत बोलली, मला कुठं काय दिसतं रे बाबा की आज जाऊन त्याचं वेगळं दर्शन घ्यावं. तिच्या या उत्तरानं मी पुरता भांबावलो. दरवाजाकडे परत वळलो. काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, चल आजी, तुला हात धरून देवापाशी घेऊन चलतो. तू चाललाय ना आत? हो. का ग? मग माझं एक काम करशील पोरा? बोल ना, काय काम आहे? म्हातारीने तिचा हात पुढे केला आणि बोलली, एवढं देवाला देशील? आणि तिनं हाताची मूठ हळुवार उघडली. त्यात 10, 5, 2, 1ची नाणी होती. हे देवाला द्यायचे? तिची परिस्थिती बघून मी आश्चर्याने बोललो, हो. अगं, देवाला काय करायचे तुझे पैसे? अरे, तोच मला देतो, मग मी नको का त्याला द्यायला? अगं, पण देवाला नाही लागत पैसे, तो काय करेल याचं? उलट तुझ्याच कामी येतील हे. अरे, माझ्यापुरतं देतोच की रोज तो. हे त्याच्यासाठीचे आहे. त्याच्या पैशाचं काय करायचं हे त्योच जाणे. तू टाक हे पेटीत. एवढं बोलून ती अंध म्हातारी तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली, निष्कामपणे देवाकडे काहीही न मागता, देवाची झोळी भरून. मी म्हातारीच्या खऱ्या औदार्यानं भारावलेल्या अवस्थेत नकळत दत्तपादुकांपुढे उभा ठाकलो. म्हातारीनं हातात टेकवलेली सगळी नाणी दानपेटीत रीती केली आणि रित्या मनानं रिकाम्या हातानं मंदिराला प्रदक्षिणा मारून संगमाकडे परत निघालो. परतताना पुढे मंदिराच्या कोपऱ्यावर तीच अंध म्हातारी तिच्या जागेवर बसलेली दिसली, अगदी प्रसन्न, स्वतःशी हसत काहीतरी बडबडताना. ती हातात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या 50च्या नोटेला चाचपडत हसत काहीतरी पुटपुटत होती. कुतूहलापोटी मी जवळ जाऊन ती काय पुटपुटतीये हे ऐकायचा प्रयत्न केला. तेव्हा म्हातारी म्हणत होती, देवा, तुला बी जरा दम नाही बाबा, लगेच पैसे परत पाठवले बी. अरे, मला काय करायचे रोज एवढे? थोड्या वेळापूर्वी 1 रुपयाचं नाणं टेकवणारा व्यवहारी माणूस मी परत एकदा निःशब्द झालो, एकदम हरवलेला. कधी त्या म्हातारीकडे बघत होतो, तर कधी दूर गाभाऱ्यात बसलेल्या न दिसणाऱ्या त्या दत्तगुरूंकडे. कळतच नव्हतं कोण मोठं. रोज न चुकता या दीनदुबळ्यांची काळजी वाहणारा तो परमपिता परमेश्वर, की श्रद्धा आणि विश्वासानं त्या देवाचीही झोळी भरणारी ती अंध म्हातारी. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला
याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.